सोशल मीडियावरचे स्टार आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. काल म्हणजे 27 डिसेंबर रोजी कृष्णराज महाडिक यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत, वहिनीसोबत आणि भावासोबत जाऊन कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 साठी आपला नगरसेवक पदाचा भाजपकडून उमेदवारी अर्ज भरलेला होता. मात्र आज अचानक म्हणजे 28 डिसेंबर रोजी कृष्णराज महाडिक यांनी जाहीर केले की मी ही निवडणूक लढवणार नाही आणि पक्षाकडून आलेल्या आदेशानुसार मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. कृष्णराज महाडिक यांनी नेमकी या निवडणुकीतून माघार का घेतली, त्याचे 3 ते 4 प्रमुख कारण सांगितले जात आहेत. पहिलं कारण, ही निवडणूक ही स्थानिक पातळीची आहे आणि कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांच्या मुलांनी या निवडणुकीमध्ये सहभागी होऊ नये असे पक्षाकडून आदेश आहेत आणि स्थानिक पातळीच्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी या निवडणुकीतून माघार घेण्यात आलेला आहे. दुसरं कारण म्हणजे प्रदेश पातळीवर निर्णय झालेला आहे की आमदार आणि खासदारांच्या मुलांना या निवडणुकीमध्ये तिकीट दिल्या जाणार नाही अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे आणि त्याच निर्णयाचा मान राखून कृष्णराज महाडिक यांनी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे आणि कृष्णराज महाडिक यांनी सांगितले की मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि त्यांचा मी आदेश मानणार आहे. तिसरं प्रमुख कारण, कृष्णराज महाडिक यांनी पक्षाची अधिकृत उमेदवाराची यादी जी आहे ती जाहीर होण्याच्या अगोदरच स्वतः जाऊन उमेदवारी अर्ज भरला. कोल्हापूरमध्ये अजूनही भाजपची पूर्ण उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. अशामध्ये एक खासदाराचा मुलगा जाऊन उमेदवारी अर्ज भरतो आणि सोशल मीडियावर इतर सर्व ठिकाणी चर्चा झाली की कार्यकर्ते फक्त सतरंजा उचलणार आणि नेत्यांचे मुलं जे आहेत ते उमेदवारी अर्ज भरणार आणि यामुळे पक्षामध्ये पण एक नाराजी उसळली होती आणि त्यामुळे सुद्धा कृष्णराज महाडिक यांना पक्षातील या नाराजीमुळे सुद्धा माघार घ्यावी लागली अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये सुद्धा या अगोदर विधानसभेच्या निवडणुकीची तयारी केली होती, जी विधानसभा मागच्या वेळेस पार पडलेली आहे. मात्र ती सीट शिंदेचे आमदार म्हणजे राजेश क्षीरसागर यांना सुटली, शिंदे शिवसेनेला सुटली. त्यामुळे कृष्णराज महाडिक यांना विधानसभा निवडणुकीत सुद्धा माघार घ्यावी लागलेली आहे. तर दुसरीकडे सतेज पाटील यांनी त्यांचा जो प्रचार आहे तो फॉर्ममध्ये केलेला आहे आणि जवळपास 48 उमेदवारांची एक पहिली यादी काँग्रेसची जाहीर सुद्धा केलेली आहे. तर या निवडणुकीमध्ये कोल्हापूरमध्ये काय निकाल लागतोय आपण पाहणार आहोत.